पहिल्यांदाच कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये पॅनलमध्ये निवडणूक होत आहे. आम्ही संपूर्ण प्रभागात लोकांच्या भेटीगाठी घेत आहोत. विषय तोच आहे की यावेळेला 4 मतदान करायचे, तर 4 मतदान कशी करायची याच्याबद्दल लोकांमध्ये थोडा अजून संभ्रम आहे. परंतु आमचा संपूर्ण प्रयत्न सुरू आहे. भारतीय जनता पार्टी, शिवसेना, महायुतीच्या सर्व कार्यकर्त्यांचा आता या शेवटच्या 2-3 दिवसामध्ये एकच प्रयत्न असेल की पॅनल पद्धतीमध्ये 4 मतदान कसे करावे. तर हा संपूर्ण प्रयत्न आता आम्ही सुरू केलेला आहे. डेमो मशीन्स आम्ही आणलेले आहेत. डेमो मशीन्सच्या द्वारे त्यांना कसं काय मतदान करायचं 4 उमेदवारांना ते समजवतोय. सोसायट्यांच्या बैठका घेतोय. लोकांच्या भेटीगाठी करतोय आणि भारतीय जनता पार्टी, शिवसेना, महायुतीचे उमेदवार कसे निवडून येतील जास्तीत जास्त मताधिक्याने याचा प्रयत्न आमचा सुरू आहे. यादी फोडताना मतदारांना खूप विस्कळीतपणे हे केलंय, तर त्या संदर्भात कसं मतदारांना मदत केली जाणार आहे किंवा मतदारांना आवाहन केलं जाणार आहे? सर्वप्रथम हे जे कोणी काम केलेलं आहे, निवडणूक आयोगाने काम केलंय का महानगरपालिकेने काम केलंय, तर खरं तर हा सगळा भोंगळ कारभार आहे. नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतोय आता. कारण की जर आज प्रभाग क्रमांक 1 जर तुम्ही बघितलं, वाडेघरमध्ये राहणारा नागरिक किंवा मतदार त्याला गौरीपाड्याला मतदान करावं जावं लागतंय. आज किती टक्के लोक एवढा लांबचा प्रवास करून मतदान करतील याच्याबद्दल आम्हाला देखील शंका आहे. तर याला सर्वस्वी प्रशासन जबाबदार आहे. आपल्याकडे आम्ही आयुक्तांची भेट घेतली होती. आयुक्त साहेबांना पण विनंती केली की तुमच्याकडे कल्याण डोंबिवलीचा पूर्ण डेटा असतो. टॅक्सच्या माध्यमातून कोण कुठे राहतं ते तुम्हाला सगळं माहिती आहे. आणि प्रभाग क्रमांक 1 म्हणून आम्ही जवळजवळ 4000 लोकांची नावं त्यांना दिली होती की साहेब ही नावं ही राहणारे रहिवासी 1 नंबरचे आहेत. हा त्यांचा पत्ता आहे, हा त्यांचा ऍड्रेस आहे. फ्लाईट वाईज डेटा आम्ही दिला होता, तरी देखील त्यांनी ते केलं नाही. आता काय प्रशासनाची अडचण असेल किंवा त्यांना त्यांची इच्छाशक्ती नसेल, काय अडचण असेल ते त्यांनाच माहिती. कुठलंही त्यांनी आम्हाला तसं सबळ कारण दिलं नाही. तर नागरिकांना या निवडणुकीत नाहक त्रास होणार आहे. परंतु आपल्या माध्यमातून मी विनंती करेन की कुठलाही त्रास असेल तर आम्ही प्रशासनाला विनंती करू का बसेस असतील, रिक्षा असतील, याची देखील नागरिकांना तुम्ही प्रशासन म्हणून, निवडणूक आयोग म्हणून उपलब्धता करून द्यावी, जेणेकरून आपला जो उद्देश असतो निवडणूक आयोगाचा की जास्तीत जास्त मतदान झालं पाहिजे ते सार्थ होईल. मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून एकच विनंती करेन की प्रभाग क्रमांक 1 मध्ये भारतीय जनता पार्टी, शिवसेना, RPI, लहुजी सेना आणि मित्रपक्ष अशा या महायुतीच्या जे कोणी उमेदवार आहेत, 1 अ मध्ये मी स्वतः वरुण सदाशिव पाटील कमळ या चिन्हावरती निवडणूक लढवतो आहे. 1 ब मध्ये सुप्रियाताई प्रभुनाथ भुईर या धनुष्यबाण या निशाणीवरती निवडणूक लढवत आहेत. 1 क मध्ये शालिनीताई सुनील वायले ह्या देखील धनुष्यबाण या निशाणीवरती निवडणूक लढवत आहेत. आणि 1 ड मध्ये जयवंत भोईर हे धनुष्यबाण या निशाणीवरती निवडणूक लढत आहेत. तर या महायुतीच्या 1 कमळ आणि 3 धनुष्यबाण अशा या निशाणी दाबून आम्हा सर्व 4 उमेदवारांना बहुसंख्य मतांनी विजयी करा, एवढं मी या आपल्या माध्यमातून सर्व जनतेला आवाहन करतो.